रवींद्र चव्हाण आणि सुनील तटकरे यांच्यात बैठक, विलीनीकरणाबाबत चर्चा होणार का याकडे लक्ष. शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान तुलनेचा वाद, हर्षवर्धन सपकाळ यांची दिलगिरी, कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता, सपकाळांचं वक्तव्य. अजित पवारांचं विमान अपघात प्रकरण, दोनही रेकॉर्डरमधील डेटा रिकव्हर करण्याचं काम सुरू, विमानातील दोन्ही रेकॉर्डवर आगीचा दुष्परिणाम, AIBची माहिती. विलीनीकरणापेक्षा दादांच्या अपघाताची चौकशी हाच महत्त्वाचा विषय, बुधवारी विमान अपघातासंदर्भात पत्रकार परिषद घेणार, रोहित पवारांची प्रसारमाध्यमांना माहिती. पुण्यामधील मुंढवा कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणी पार्थ पवार यांच्या अडचणी कायम, कुणालाही क्लीन चिट नसल्याची सूत्रांची माहिती, अंजली दमानी यांचाही दुजोरा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील विडंबन गीत प्रकरण, कुणाल कामरा हक्कभंग समितीसमोर हजर, पुढची सुनावणी 10 मार्चला होणार. काहीही चुकीचं केलं नाही असं पार्थनं मला सांगितलं, सुप्रिया सुळेंकडून पुन्हा भाचा पार्थची पाठराखण, सखोल चौकशी अंती योग्य तो तपास करण्याचं आवाहन. मंत्रालयात लाचखोरी हा गंभीर विषय, आपल्याच टीम मेंबरचं ऑफिस सील करणं ही त्याहूनही गंभीर बाब, जिरवाळ प्रकरणी सुप्रिया सुळेंचे सरकारवर गंभीर आरोप. माझ्या कार्यालयात लाचखोरी सुरू आहे याची कल्पना नव्हती, मुख्यमंत्र्यांनी धाड टाकायला लावली असं वाटत नाही, मंत्री झिरवाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती. भारत फ्रान्स मैत्रीचा नवा अध्याय, मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन लोकभवनात, राज्यपालांकडून दोघांचं स्वागत. मोदींच्या मुंबई दौऱ्यामुळे वाहतुकीत 13 तासांसाठी बदल, दक्षिण मुंबईतील अनेक रस्ते वाहतुकीसाठी आज बंद, अनेक मार्गांवर अवजड वाहनांना पूर्णतः प्रवेश बंदी.